हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज घर खूप शांत आहे बिकॉज प्रणव गेला आहे ऑफिसला आणि जियाना गेली आहे स्कूलला. मी जियानाला 8 डेजपासून स्कूलमध्येच नव्हती पाठवत. सुट्ट्या पण आल्या होत्या 1-2 आणि सॅटर्डे संडे पण आलं त्यात. आणि जियानाची तब्येत पण बरी नव्हती. तब्येत म्हणजे थोडंसं कफ होतं तिला, त्याच्यामुळे. पण ते बाकी लोकमध्ये बच्चांमध्ये स्प्रेड नको व्हायला, बाकी ते तिच्या स्कूलच्या सगळ्या लेकरांमध्ये, म्हणून मग आम्ही तिला स्कूलमध्येच नव्हतो पाठवत. तिला आज बरं आहे आणि आज तिने खूप रडली. तिला स्कूललाच नाही जायचं होतं. मला म्हणते, मम्मा मला स्कूलला सुट्टी आहे. ड्रेस काढले मी कबर्डमधनं, लगेच म्हणते, मम्मा सुट्टी आहे, मला नाही जायचं. पण तिला आम्ही रेडी केलं आणि प्रणव तिला घेऊन गेला. प्रणव पुढे तिचं काहीच चालत नाही. आणि हे आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे की एक दोघांमधनं एक जण स्ट्रिक्ट राहील आणि एक थोडं लिनियंटली गेली. तर तो लिनियंटवाला रोल माझा आहे आणि स्ट्रिक्टवाला रोल प्रणवचा आहे. तर प्रणवने बरोबर तिला कपडे घालून दिले आणि सरळ तिला घेऊन गेले. मला म्हणते, मम्मा मी नाही जा, मी दारच लावून दिला. म्हणते, तुम्ही बघत बसा तुमचं काय. तर येस, आणि असं मला वाटतं की दोघांमधनं एक जणांनी स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. आणि जेव्हा स्ट्रिक्ट राहतो ना, तर जसं फॉर एक्झाम्पल प्रणव स्ट्रिक्ट आहे, तर मग मी तेवढ्या वेळात जर ती रडत पण असेल ना, तर नाही, ते तुम्ही दोघांचं झालं आहे ना, तुम्ही दोघं सॉर्ट आऊट करा, माझ्याकडे तर यायचं पण नाही. असं त्याला आधी सॉरी म्हण, त्याला हक कर, तुम्ही दोघांचं सॉर्ट कर आणि मग माझ्याकडे ये, तेव्हाच मी तुला ते थोडं एक कम्फर्ट देईल. अदरवाईज तुमचं तुम्ही बघा. हे आमचं डे 1 पासूनच आहे आणि आता पण आम्ही त्याच्यावरच स्टिक आहोत. तर जरा जियाना एवढे रँटम्स थ्रो करत नाही आणि बरेच चेंजेस आम्हाला त्या गोष्टीमुळे दिसतात की डिसिप्लिनमध्ये सध्या तर आहेच. विल मेक शुअर की पुढे पण राहील. तर येस, असे असतात. ॲज अ पॅरेंट्स, आपण पॅरेंट्स झालो की खरंच माझ्यानं खूप असं बघावं लागतं की बाबा आपली एक चूक त्यांनी ती अडॉप्ट नाही केली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तिला आम्ही जर काही म्हटलं आणि जर असं म्हटलं, जसं आज प्रणवने तिला स्कूलसाठी म्हटलं, जर बरं ठीक आहे नको जाऊ, तिने नेक्स्ट डे पण तेच केलं असतं. म्हणून प्रणव जरा जास्त स्ट्रिक्ट आहे ह्या बाबतीत आणि चांगलं आहे. स्ट्रिक्टच पाहिजे, फादर स्ट्रिक्टच पाहिजे बिकॉज मदर्स घरी दिसतात त्यांना. तर मदर म्हणजे म्हटलं की मदर एक कम्फर्ट झोन असतं लेकरांचं. तिथे तुम्ही कितीही स्ट्रिक्ट राहाल ना, तरी ते काही वेळानंतर जेव्हा ते मोठे होतात ना, ते थोडंफार ग्रँटेड ग्रॅज्युअली घ्यायला लागतात. आणि फादरचं तसं नसते बिकॉज फादर फिगर हे असं दिसतं की बापरे, एकदम म्हणजे बाहेर जातात ते जास्त वेळ दिसत नाही. आई कंटिन्यू घरात दिसते. जर वर्किंग मॉम्स असेल तरी पण तोच इश्यू आहे. असं नाही आहे की तुम्ही हाऊसवाईफ आहे म्हणून कम्फर्ट झोन आहे, असं नाही आहे. मदर म्हटलं की कम्फर्ट झोन असते आणि फादर म्हटलं की एक फादर फिगर म्हटलं की स्ट्रिक्ट असतात. तर आम्ही तर तेच डिसाईड केलं होतं, तसंच ठेवायचं आणि तसंच राहायचं. तर एनिवेज, चला, जियाना गेली आहे स्कूलला आणि आता वाजले 12:30. 12:30ला 5 कमी आहे. तर मी लगेच 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर स्कूल आहे, तिला स्कूलमधनं घेऊन येते आणि बघू आज मॅडमच्या इतक्या दिवसानंतरच्या काय रिॲक्शन्स असतात स्कूलमध्ये. तिची टीचर सांगेलच. काय केलं तू स्कूलमध्ये? असं करशील ना जियाना, मम्मी फटके देईल तुला. गुड गर्ल आहे ना तू? काय? चल घरी जाऊ. मी घरी जाऊन तुम्हाला सांगते हिची स्कूलमधनं काय कंप्लेंट आली. इकडे 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 जियाना. जियाना स्कूलमधनं आली, तिला फ्रेशनअप केलं आणि जियानाचा अवतार बघा. आम्हाला जेवण करायचं आहे पण इथे, आणि हे असे सगळे सोंग करून. हॅलो बघते बघा कशी बघते बघा. हॅलो जियाना. कोण आहे तू? जियाना कुठे आहे? कुठे आहे जियाना? इथे बोलते मला. चल दे, मी खाऊ घालू. नाही, हा नाही आहे, मम्माने सगळं थंड केले. अगं असं नाही खायचं.
यम्मी आहे? ए जियाना यम्मी आहे? कसं आहे? छान. A few moments later. तर इथे जियाना लगेच झोपली. स्कूलमधून आली की लगेच 5 to 10 मिनिट्समध्ये झोपते. तिने खिचडीसुद्धा खाल्ली नाही आहे पूर्ण. मग आता बघू किती वेळ झोपते. झाली झोप? मला असं वाटलं की 2 ते 3 तास झोपेल, पण ही 1 तासातच उठली. माझ्या बाजूला ती झोपून होती आणि तिकडे बघते आणि मला शोधत होती आणि मी तिच्या बाजूला बघत होते आणि मी इकडनं मी तिला बघत आहे. कसं मम्मा कुठे होती? इथे होती तर मग तिकडे काय बघत होती बाळा? इकडेच होती ना मम्मा, मग तू तिकडे काय बघत होती? हो. तर जियानाची झोप झालेली आहे आणि आता जियाना खाते फ्रूट्स. तर तिची स्कूलमधनं ही कंप्लेंट होती तिच्या टीचरकडनं की तिला तुम्ही पोमोग्रॅनेट्स देऊ नका बिकॉज तिला पराठा हवा असतो. आणि 8 days बिफोर अशी कंप्लेंट आली होती की तिला पोमोग्रॅनेट द्या, तिला पराठा खायचा नाही आहे. मग द्यायचं तर द्यायचं काय? हां काय ग हसते बघा. पराठा देत होती तर फ्रूट्स पाहिजे होते आणि आता फ्रूट्स देते तर आता पराठा पाहिजे. मग एक काम करू, आता मोठा डब्बा देत जाईल मम्मा 4 खाण्याचा, त्याच्यात सगळं फ्रूट्स, लोणचं, पराठा, भात सगळं घेऊन जायचं. ओके? हो म्हणते बघा. म्हणजे मी करतच राहील का तुझ्यासाठी डबा 2 तासासाठी एवढी मेहनत? हा हो बोलते मला. आणि दुसऱ्यांचा टिफिन खायला आवडतं बघा हिला. काय तर पराठे, ते लोक पराठे आणत असेल तर तिथल्या टीचर बोलली, मी मम्मी टीचरला स्ट्रिक्टली बोलली की तिला दुसऱ्यांचा टिफिन शेअर करू देऊ नका. शेअरिंग इज अ डिफरंट थिंग, पण जर डेली जर तुमचं बाळा दुसऱ्यांचा टिफिन खाते इट्स अ हॅबिट अँड आय डोंट वॉन्ट की जियानाने ते सगळं केलं पाहिजे. म्हणून मी बोलले की तिला उपाशीच ठेवायचं, पण दुसऱ्यांचा टिफिन खाऊ देऊ नका. आणि आय विल मेक शुअर की मी त्याची चपाती पण पाठवेल आता आणि म्हणजे पराठा आणि फ्रूट्स पण पाठवेल. बिकॉज लेकरांचं नाही एवढं मुडी असतात हे लोक. दुसऱ्यांच्या टिफिनमध्ये जर फ्रूट दिसत आहे तर फ्रूट्स खायचे, पराठा दिसत आहे तर पराठा खायचा आहे. म्हणून मग आता मी दोन्ही देईल. तुम्ही आपल्या टोडलर्सला काय देता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, बिकॉज मलाही हेल्प होईल. हे सगळं माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे. मी पण एक्सपेरिमेंट करत असते. मग एक्सपेरिमेंटमधनं काही जर क्रॅक झालं तर मग मी ते कंटिन्यू करते. तर असं आहे. आणि आता ती खाते फ्रूट्स. झोपून उठली, याच्या आधी तिने खिचडी खाल्ली होती. मला माझे सगळे ब्लाऊज, साड्या हे सगळं लावायचं होतं व्यवस्थित, बिकॉज इथून आता फेस्टिवल सीझन स्टार्ट होणार आहे. तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ तोच राहील. मी माझ्या ब्लाऊजचे जे सगळे डिझाईन्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला दाखवेल की मी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करते, कुठे करते. तर येस, नेक्स्ट ब्लॉग तो राहील. तर सो यू गाईज स्टे ट्यून. आणि आता ही खाते तोपर्यंत फ्रूट्स. आता वाजले 3. कसे 3 वाजतात ना खरंच कळत नाही. आणि ज्या दिवशी प्रणव नसतो ना जरा घरात शांतता असते आमच्या, बिकॉज त्याचे सतत दिवसभर कॉल्स सुरू असतात, तर आवाज असतो आणि हिचाही आवाज सुरू असतो घरात आल्याबरोबर. हे ना ग, डॅडी कुठे गेला? ऑफिसला गेले जियानाचे डॅडी, हे ना. तिथे नाही आहे. अच्छा, प्रणवचं हे ऑफिस रूम आहे म्हणून बोलते तिथे नाही, ऑफिसला गेले डॅडी. आज लवकर येणार आहे डॅडी, लवकर गेले. हां, काही नाही, तिचं माइंड प्रिपेअर करते. लवकर वगैरे नाही येणार आहे, तो त्याच्याच वेळेवर येईल. आणि किचनमध्ये खूप मेस आहे. मला आज बनवायची होती जे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, कढीपत्ता, कोकोनट आणि 2 टाईपचे तीळ ची जी रेसिपी मी शेअर केली होती केससाठी. तर आय गेस खूप लोकांनी ती बनवलेली आहे, बिकॉज मला पर्सनली खूप लोकांचे मेसेजेस आले की आम्ही ट्राय केलं आणि आम्ही घेतोय ते, आणि त्याचे रिझल्ट्स पण लोकांना दिसत आहे. तर चांगलं आहे. जर आपण काय घेते आपल्याला त्या गोष्टीचा फायदा झाला तर त्या सगळ्या गोष्टी तर पास ऑन झाल्याच पाहिजे. तर येस, परत एक 15 डेजचा मला एक बनवून ठेवायचं आहे ते पावडर. आणि आता जियाना इझिली घेते. स्टार्टिंगला काय झालं ना, 15 डेज ती म्हणजे खायची, मी टाकायची थोडंसं चिमटभर तिच्या तोंडात टाकायची, थुकून द्यायची. तर मी ते 15 डेज कंटिन्यू केलं आणि आता 15 डेज नंतर ती 1 स्पून भरून खाते. कधी 1, कधी 2.
तर प्रमाणाच्या बाहेर पण जर खात असेल तुमच्या लेकर तर चांगलं आहे, त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस नाही आहे बॉडीसाठी. तर येस परत बनवते आता, तर ते बनवून घेते. आणि आज भाजीचं काहीच नाही आहे घरी. तर आज प्रणव मे बी ऑफिसमध्ये येते, आता भाजीचं सुद्धा घेऊन येईल, पण त्याला यायला लेट होईल आणि माझा त्याच्या आधी स्वयंपाक व्हायला पाहिजे, जेणेकरून तो येईल तर मग मी आणि जियाना आम्ही निवांत त्याच्यासोबत बसू आणि गप्पा करू शकू. तर आज मी घेऊन आलेली आहे, अशी मी शॉपमध्ये गेली होती तर मी हे रतलामी शेव म्हणून असं पॅकेट येतं आणि याची शेवभाजी खूप छान लागतं. तर मी आज ती बनवणार आहे. मला एकदम असंच दिसलं, म्हणतात चला. आणि प्रणवला ग्रेव्हीच्या भाज्या खूप आवडतात, तर मग आता हे बनवेल. सगळ्यात आधी तर मी इथे कढीपत्ता सोलायला ठेवलेला होता आणि बऱ्यापैकी तो ड्राय झालेला आहे. पेपरचे 3 तुकडे केले, मेस इग्नोर करा, पण माझा कढीपत्ता छान असा ड्राय झालेला आहे. जियानाने सगळे न्यूजपेपर फाडून ठेवलेले आहे त्यातले, म्हणून हा अशा मला तुकड्यांमध्ये भेटला. चला चला तर मी ऑफिसमधनं परत आलेलो आहे. सोबत येताना बाजारसुद्धा घेतला, आईबाबांकडे थोडा बाजार दिला, त्यानंतर घरी आलो आणि दीपालीने बनवलेलं होतं खमंग शेवभाजी. तर म्हणजे आम्ही भरपूर वेळा जेव्हा पण बाहेर फिरायला गेलेलो आहे, म्हणजे MP साईडला वगैरे, तर तेव्हा आम्ही मोस्टली प्रिफर करतो सावजीमध्ये शेवभाजी. इवन प्रतापनगरचं ते कुठलं रेस्टॉरंट आहे दीपाली प्रतापनगरचं? वराडी व्यंजन मधली जी शेवभाजी आहे ती सुद्धा अप्रतिम लागते. तर नेहमी तीच टेस्ट असते आणि दीपालीने सुद्धा त्यापेक्षा अधिक सुंदर बनवली असेल नक्की. चला तर मग आता आम्ही सोबत डिनर करू आणि जियाना, मी आणि दीपाली थोड्या वेळाने खाली वॉक करायला जाऊ. ओव्हरऑल हेक्टिक डे होता, भरपूर ऑफिसचे कामं होते. आत्ता माझा कॉल अराउंड 7:45 आत्ता संपला आणि आता आम्ही करू डिनर. तसं आमचा डिनरचा वेळ आहे 7 ते 7:30च्या दरम्यान, बट आज आम्ही झालो थोडं उशीर. चला तर आमचा प्रत्येक दिवस हा स्पेशल असतो, हो ना जियाना? प्रत्येक दिवस हा स्पेशल असतो. कसा असतो? स्पेशल. चला तर दीपाली अजून काहीतरी आम्ही बनवत आहे. क्रेविंग आलेली होती रवा केकची, तर जियानासाठी आणि माझ्यासाठी आणि मम्मासाठी केक बनवत आहे. कुठला केक आहे हा? रवा केक. हॅपी जियाना. चला तर मग दीपाली बनवत आहे रवा केक. ऑलमोस्ट प्रिपरेशन झालेली आहे, बस बेक करायचा वेट करत आहे. चला तर हे आहे प्रिपरेशन आणि इथे होता जियानाचा केक रेडी. चला, थँक्यू सो मच. काय म्हटलं? मोस्ट वेलकम. चला, नशीब लागतं अशी बायको भेटायला परत एकदा. त्या इंस्टाग्रामवर रील्स बघतात आणि यांचं सुरू होऊन जाते, हे बनवून दे, ते बनवून दे. तसं नाहीये, मग पण नशीबवान आहे आम्ही, है ना दिया ना? हा, कसं आहे ना, आपण लकी आहे. लकी कच्ची नाही, लकी. कारण तुला इतकी छान मॉम आणि मला इतकी छान बायको भेटली. का? वाईफ. तुझी मम्मा माझी कोण आहे? वाईफ. चला तर मग थोड्याच वेळात तो बेक होईल. बेक झाल्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे तुम्हाला मी नक्की पुढे करू. चलो, हाऊ वॉज युअर डे? नको विचारू, जियाना एवढं दमवते ना मला, मी एवढी दमलेली होती. ते आहेच म्हणा. आणि याची सवय नाही ना आपल्याला, म्हणजे असं, कारण तुम्ही सवय ऑफिसला म्हणजे की कसं ना मॅडम, एक दिवस आईबाबांकडे जायचे ना, तर मला तो एक दिवस फ्री मिळायचा. आता कसं होतं, हिलाही सांभाळा, घरचंही बघा. राईट. तर
दीपालीचं होत आहे भरपूर एक्झर्शन सध्या, कारण बाबांचा आहे कंप्लीट बेड रेस्ट. त्यामुळे असो 1-2 महिन्याची गोष्ट, निकाल डालेंगे वो भी दिन. तर हा आहे सियानाचा केक. जियानाचा डेट्सचा आहे. सीरीज एक्साइटमेंट. त्याला थोडं थंड होऊ दे जियाना, मी देते तुला. हो, लागलं काही नाही बाबू, स्ट्रॉंग. इतकी एक्साइटमेंट सियाना, काय आहे ते? शिजला? हो, चिकट तर नाही आहे. टेस्ट करून बघतो. हा, इथे डेट्स होते ना. चला तर हा बनलेला आहे रवा केक. छान दिसतोय ना. छान. जियाना मध्ये पेशन्सच नव्हते, म्हणून मग लिटरली मला कापून द्यावं लागली तिला. असं तिचा केक नाही निघाला, तिला लगेच खायचं होतं. थंड झाला असता तो पण निघाला. हा, त्याला थंड होतं छान. 5 to 10 मिनिट्स आपण खाऊ. चला तर असा होता आजचा दिवस. केक खाल्ल्यानंतर आम्ही लगेच झोपलो, बिकॉज खूप थकलेलो होतो. प्रणव सुद्धा थकलेला होता, ऑफिसमधनं आलेला होता, आणि माझं सुद्धा एक्झर्शन झालं होतं दिवसभर. तर येस, याच्या पुढे म्हणून काही शूट नाही केलं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.